औरवाड गणेशवाडी रस्त्याची दुरावस्था। औरवाड गणेशवाडी रस्त्याची लागली बाट। प्रवास करताना अपघाताची शक्यता आहे दाट। वाहनधारक प्रवासी वर्गातून व्यक्त होतोय तीव्र संताप। शिरोळ तालुक्यातील औरवाड ते गणेशवाडी रस्त्याची पूर्ण दुरावस्था झाली आहे। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी चारचाकी वाहनधारकासह प्रवाशांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे। इतके खड्डेच खड्डे या रस्त्यावर आहेत। यामुळे वाहनधारकांमधून सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी विरुद्ध तीव्र संताप व्यक्त होताना दिसतोय। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या हद्दीत येणारा औरवाड ते गणेशवाडी हा सुमारे 10 किलोमीटर अंतराचा रस्ता आहे। औरवाड, गौरवाडमाळ, कवटेगुलंद माळभाग, शेडशाळ, गणेशवाडी मार्गे हा रस्ता पुढे जाऊन कागवाड कर्नाटक राज्याला जोडतो। यामुळे हा आंतरराज्य रस्ता आहे। परिणामी या मार्गावरून सतत लहान मोठ्या वाहनांच्या वाहतुकीची प्रचंड वर्दळ असते। सध्या या रस्त्याची पूर्ण वाट लागली आहे। रस्त्यावर इतके खड्डे आहेत की एक चुकवायला गेला तर दुसऱ्या खड्ड्यात हमखास वाहन जातं। यामुळे कोणत्याही क्षणी इथे अपघात घडू शकतो अशी परिस्थिती, इतकी दुरावस्था या रस्त्याची झाली आहे। रात्रीच्या वेळी रस्त्यावरील खड्डे वाहनधारकाला दिसून येत नाहीत। यामुळे लहान मोठे अपघात वारंवार घडतात। मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांना अक्षरशः कसरत करावी लागते। औरवाड ते कवटेगुलंद लाल बहादूर हायस्कूल पर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे पाहून रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही। महाराष्ट्र शासन, केंद्र शासन रस्ते विकासाला प्राधान्य देऊन सर्वत्र रस्ते टकाटक करत आहे। मात्र औरवाड गणेशवाडी हा 10 किलोमीटर अंतराचा रस्ता याला अपवाद आहे का अशी विचारणा या भागातील ग्रामस्थांमधून होते। औरवाड गणेशवाडी रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर आहे असं ऐकण्यात आहे। रस्त्याचे काम कधी चालू होईल तेव्हा होईल, मात्र सध्या तरी या रस्त्यावरील खड्डे मोजून किमान पॅचवर्क करणं अतिशय आवश्यक आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्षात या रस्त्याची पाहणी करून त्वरित रस्ता दुरुस्ती सुरू करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ, वाहनधारक, प्रवासी वर्गातून होते। दरम्यान आजच संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर गौरवाडसह औरवाड, आलास, बुबनाळ, कवटेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी गावांचा पूरस्थिती पूर्व आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्री अमोल एडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी मौसमी चौगुले, तहसीलदार अनिल कुमार हेळकर आदी पदाधिकाऱ्यांनी कृष्णा नदी पलीकडील औरवाड, कवटेगुलंद, गणेशवाडी गावांना भेटी देण्यासाठी याच रस्त्यावरून प्रवास केला। एका दिवसाच्या प्रवासाच्या अनुभवावरून दररोज प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना प्रवाशांच्या भावना त्यांना नक्कीच कळल्या असतील हीच अपेक्षा। स्थानिक आमदार असतील किंवा खासदार असतील यांनी जरा तातडीनं लक्ष घालून हा रस्ता दुरुस्त करून जनतेसाठी द्यावा व जनतेची समस्या दूर करावी एवढीच विनंती करा।